लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींनो तुम्हाला डबल हप्ता या ठिकाणी भेटणार आहे। 3000 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत। अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली आहे, ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। सर्वजण या ठिकाणी वाट बघत बसलेले आहेत, तो म्हणजे 12वा हप्ता, जून महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे। या 2-3 दिवसामध्ये या ठिकाणी हप्ता भेटणार आहे का? कारण की जून महिना संपायला आता फक्त 3 दिवस शिल्लक आहेत आणि या 3 दिवसामध्ये हा हप्ता भेटणार आहे का? त्याचबरोबर एक मोठी बातमी समोर आली आहे, 3000 रुपये या ठिकाणी हप्ता भेटणार आहे, अशा स्वरूपाची बातमी असणार आहे। तर कोणी कोणी बातमी दिली तुम्हाला डायरेक्ट पुराव्यासहित दाखवणार आहे। लाडक्यानो ही गोष्ट मी सांगत नाहीये, तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे। कोणत्या न्यूजपेपर मध्ये आलंय, कोणत्या टीव्ही चॅनलवर आलंय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये एकदम पुराव्यासहित दाखवणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आणि एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्यानो, तुम्हाला जर हे डबल हप्ता भेटला तर कसं वाटणार आहे? डबल हप्ता तुम्हाला जर भेटला तर या ठिकाणी तुमचे जे कामं असणार आहेत, ज्या गरीब ताई आहेत त्यांना जे कामं त्यांचे पेंडिंग पडलेले आहेत, जे त्यांची कामं राहिलेली आहेत ते काम पूर्ण होणार आहे। त्याच्यामुळे जर डबल हप्ता हा ठिकाणी भेटला, डबल हप्ता म्हणजे कोणता? जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता जर एकत्र भेटला, 3000 रुपये तुम्हाला जर भेटले तर तुम्हाला आनंद होईल का? पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तर बघा लाडक्यानो, बघा सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता अजून वाटप झालेला नाहीये किंवा अजून अधिकृत माहिती पण समोर आलेली नाहीये की तो कधी वाटप होणार आहे। मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं जून महिन्याचा हप्ता तुम्हाला जुलै मध्येच भेटणार आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला अगोदरच क्लिअरिटी दिलेली आहे। तर लक्षात घ्या, 3000 रुपये हप्ता, डबल हप्ता काय आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। आता हा डबल हप्ता कोणाला कोणाला भेटणार आहे, म्हणजे 3000 रुपये कोणाला भेटणार आहेत, कोणाला 1000 रुपये भेटणार आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। लक्षात घ्या लाडक्यानो, त्याच्यानंतर 3000 हप्ता वाटप केव्हा होणार आहे, तर नेमकं कधी हा 3000 रुपये हप्ता वाटप होणार आहे, तर काय यांनी बातमी दिली? टाइम्स नाव मराठीने पण बातमी दिली, सकाळ न्यूजपेपरनी पण बातमी दिली आणि साम टीव्हीनी, या 3 न्यूज पेपर मध्ये ही बातमी आलेली आहे की 3000 रुपये हप्ता तुम्हाला वाटप होणार आहे। बघा एकाची बातमी नाहीये, 3 लोकांनी ही बातमी सांगितलेली आहे की तुम्हाला 3000 रुपये जमा होणार आहेत, डबल हप्ता तुम्हाला भेटणार आहे। आता बघूया, सगळ्या गोष्टी क्लिअर तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे, कारण की मी सगळ्या गोष्टी तुम्हाला बघितलं असेल आपल्या या युट्यूब चॅनलवर, ट्रिक्स गुरु या युट्यूब चॅनलवर कधी पण आपण खोट्या बातम्या किंवा अंदाज सांगत नाहीत। ज्या गोष्टी बातम्यामध्ये येतात, टीव्ही मध्ये येतात, न्यूजपेपरला येतात किंवा जे मंत्री साहेब कोणी बोलत असतील त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्याच तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये सांगत असतो। त्याच्यामुळे लाडक्यानो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आणि सर्वांनी एक गोष्ट मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, तुम्हाला आतापर्यंत 11वा हप्ता सगळ्याला भेटलाय का? 11वा हप्ता भेटला असेल तुमचं नाव, जिल्हा आणि या ठिकाणी 11वा हप्ता भेटलाय म्हणून कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, कारण की आता 12वा हप्ता तुम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर भेटणार आहे। या महिन्यात तर भेटणार नाहीये, पण तुम्हाला कधी भेटणार आहे ते पण तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। चला लाडकीताईंनो, सगळ्यांनी प्रश्नाचं उत्तर द्या। एवढे सारे लाडकीताई मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करायच्या सर्वांनी की तुम्हाला 11वा हप्ता भेटलाय का आणि डीबीटी तुमचं पूर्ण आहे का? या दोनच गोष्टी। बरेच जण म्हणत असेल की पडताळणी झाल्यावर हप्ता भेटणार आहे, असं काही होणार नाहीये, काळजी करू नका। तुम्हाला 11वा हप्ता भेटला असेल आणि डीबीटी कंप्लीट असेल, 100% 12वा हप्ता तुम्हाला भेटणार आहे। त्याच्याबद्दल काळजी करू नका की माझी पडताळणीमध्ये मी अडकलोय का, मी पडताळणी माझी होईल त्याच्यानंतर, असं काही झालेलं नाहीये। 4 चाकीची पडताळणी पण चालू आहे, पडताळण्या चालू आहेत, पण पडताळणीमुळे तुमचा हप्ता रखडणार नाही। यावेळेस तर तुम्हाला हप्ता डायरेक्ट भेटणार आहे, काळजी करायची गरज नाही। किंवा आयकर, इन्कम टॅक्समुळे पण तुमचा या ठिकाणी हप्ता थांबणार नाही, हे तुम्हाला डायरेक्ट मी सांगत आहे। चला डायरेक्ट तुम्हाला आता सकाळ न्यूजपेपरची आजची बातमी बघा, या ठिकाणी तुमच्या पुढे समोर दिसतंय 27 जूनची ही बातमी आहे। 27 जून म्हणजे आज 27 जून आहे, एकदम लेटेस्ट बातमी आहे, ब्रेकिंग न्यूज आहे। सकाळ न्यूजपेपर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, सकाळ न्यूजपेपरची ही बातमी तुमच्या समोर या ठिकाणी आहे। लाडकी बहीण योजना, योजनेसंदर्भात महत्वाची माहिती या ठिकाणी तुम्ही बघू शकता। काय महत्वाची माहिती बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणी योजनेचे 3000 रुपये एकाच वेळी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार, डबल हप्ता जमा होणार अशा स्वरूपाचं त्यांनी सांगितलेलं आहे। आता नेमकं काय आहे, म्हणजे डबल हप्ता जमा होणार आहे का, तर अशा स्वरूपाची त्यांनी बातमी दिलेली आहे। जून आणि जुलै, बऱ्याच त्यांना वाटलं असेल डबल हप्ता म्हणजे काय, एक्स्ट्रा पैसे आपल्याला भेटणार आहेत का? असं नाही। डबल हप्ता याचा अर्थ असा आहे, जून महिन्याचा हप्ता म्हणजे या महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र भेटणार, अशा स्वरूपाची ही बातमी आहे। त्याच्यामुळे व्यवस्थित बातमी समजून घ्या। तर लाडकी बहीण योजनेच्या जूनचा हप्ता अद्याप जमा झालेला नाहीये। जून
जून जुलैचे 3000 रुपये एकत्र मिळण्याची शक्यता आहे. सरकारकडून घोषणा बाकी आहे. ताज्या अपडेटसाठी सगळी गोष्ट वाचायची आहे. बघा, जून जुलैचा 3000 रुपये हप्ता मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. तर लाडके बहिणी बघा, आता याच्यामध्ये त्यांनी अजून खाली काय दिले, सकाळ न्यूजपेपरची बातमी बघा, खूप महत्त्वाचा पेपर आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे सकाळ न्यूजपेपर एकदम महत्त्वाचा पेपर आहे महाराष्ट्रामधला. तर सकाळ न्यूजपेपरची बातमी तुमच्या समोर मी दाखवत आहे. तर काय आहे बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँकेमध्ये खात्यामध्ये जमा होतात. मात्र जून 2025चा हप्ता अद्याप जमा न झाल्याने महिलांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे. म्हणजे सगळ्यालाच माहिती आहे जून महिन्याचा हप्ता अजून काही आलेला नाही. जून महिना संपण्यास आता फक्त 3 दिवस शिल्लक असताना जून आणि जुलै हप्ते एकत्र जमा होण्याची चर्चा जोर धरू लागलेली आहे. बघा, तुम्हाला ही पण गोष्ट तुम्हाला बघा 2-3 दिवसापूर्वी पण मी सांगितली होती की बाबा जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र भेटणार आहे. हे मी म्हणत नाहीये, हे सगळ्या ठिकाणी आता व्हायरल होत आहे, पसरत आहे, सगळीकडे चर्चा चालू झाली की बाबा आता जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे. तर तुम्हाला असं वाटतंय का लाडक्या ताईंनो की जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र भेटावा, आम्हाला हे डबल हप्ता या ठिकाणी भेटावा? कोणत्या ताईला असं वाटतंय की हा डबल हप्ता आम्हाला भेटावा? आता जून महिन्याचा संपत आलाय, जुलै महिन्याचा जेव्हा चालू होईल त्यावेळी जुलै महिन्याचा पण हप्ता लगेच भेटून द्या आणि जून महिन्याचा पण हप्ता लगेच भेटून द्या. म्हणजे जून आणि जुलै महिन्याचे असे एकत्र 3000 रुपये आम्हाला लवकरात लवकर भेटावेत असं कोणत्या ताईला वाटतं? कारण कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे लाडक्या ताईंनो. आणि आपण जर शांत बसलो, आपण जर हातावर हात ठेवून बसलो तर 100% सरकार आपल्याला देणार नाहीये. त्याच्यामुळे आपला आवाज उठवायचा आहे. तर आज पण या ठिकाणी मी भेटायला जाणार आहे. तुम्हाला मी त्याचे फोटो पण दाखवणार आहे, काळजी करू नका. मी बऱ्याच ठिकाणी चर्चा करत आहे, त्याचे पाठपुरावा करत आहे, मागणी सरकार करत आहे, खंबीरपणे तुमच्यासाठी लढत आहे. काळजी करायची गरज नाही लाडके ताईंनो. त्याच्यानंतर बघा, आता यापूर्वी 2 हप्ते एकत्र जमा झालेले आहेत का? बरेच जण असेल की सर हे 2 हप्ते एकत्र येतात का, 2 हप्ते जमा होतात का? तर लाडके ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 हप्ते एकत्र येतात, काळजी करायची गरज नाहीये. पहिल्या वेळेस असं झालेलं नाहीये की 2 हप्ते एकत्र येतात का नाही. तर मागच्या वेळेस पण 2 हप्ते एकत्र आलेले आहेत. त्याच्यात त्यांनी सांगितले बघा, लाडक्या बहीण योजने आतापर्यंत प्रवासात अशी घटना घडलेली आहे की ते 2 महिन्याचे हप्ते एकाच वेळी जमा करण्यात आले. उदाहरणार्थ मे 2025चा हप्ता जूनच्या पहिल्या आठवड्यात जमा झाला होता. त्यावेळी आता जून आणि जुलैचा हप्ता एकत्र म्हणजे 3000 रुपये जून जुलैचा जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी अनुभवाची ही शक्यता नाकारता येत नाही, परंतु सरकारने याबाबत स्पष्टता आणणे गरजेचं आहे. तर या ठिकाणी बघा, पहिलं पण तुम्ही बघितलं असेल मार्च महिना आठवा, मार्च महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता भेटला नव्हता. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्र पैसे महिला दिनाच्या दिवशी त्यांनी म्हणजे 8 मार्च ते 12 मार्च मध्ये दिले होते. तर त्याच स्वरूपात यावेळेस पण व्हायला पाहिजे की बाबा आता जून महिना संपलाय, तुम्हाला मी सांगितले जूनचे हप्ते तुम्हाला या महिन्यात भेटणार नाही, जुलै महिन्यामध्ये भेटणार आहे. मग जून आणि जुलै महिन्याचा जर हप्ता एकत्र जर भेटला तर खूप चांगली गोष्ट होणार आहे. तर लाडक्या ताईंनो एक अजून एक गोष्ट सांगतोय, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे आहेत का? जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र हवाय का? एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला, त्याच्यानंतर बघा, महिला व बाल विकास मंत्र्याकडून घोषणेची प्रतीक्षा. म्हणजे आता फक्त आता आपल्याला प्रतीक्षा कशाची लागली आहे? महिला व बाल विकास मंत्री जे आहेत आदिती तटकरे मॅडम यांची फक्त आपल्याला पुष्टीता पाहिजे. म्हणजे त्यांनी जर होकार दिला, त्यांनी जर या ठिकाणी स्पष्टता दिली तर 100% तुम्हाला हे पैसे भेटणार आहेत. पण आता या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत की त्यांनी कधी ते पत्रकारांशी बोलतील किंवा कधी त्यांनी स्पष्टता देतील की हा महिना कधी जमा होणार आहे. कारण त्यांनी अजून तर काही सांगितलेलं नाही, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला ही गोष्ट 13 जूनला सांगितली होती की तुम्हाला जून महिन्याचा हप्ता जून मध्ये भेटणार नाही, जुलै महिन्यामध्ये भेटणार आहे. कारण सर्वात अगोदर आपण ही गोष्ट सांगितली होती. बऱ्याच लोकांनी त्याच्यानंतर पण सांगितलं की शेवटच्या आठवड्यात भेटेल, आता भेटेल, पुढे भेटेल, नंतर बघूया, 2 दिवस वाट बघूया, नंतर भेटेल. आणि नंतर महिन्याच्या शेवटी म्हणतात की पुढे जाईल. पण लक्षात घ्या, तुम्ही ज्या न्यूजपेपरला पण बऱ्याच ठिकाणी ते बघितलं असेल, तुम्ही बऱ्याच टीव्ही चॅनलमध्ये पण सगळीकडे बघितलं असेल. पण मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय की आपले अंदाज म्हणजे आपण अंदाज वगैरे बांधत नाहीत किंवा अंदाज सांगत नाहीत. आपण या ठिकाणी डायरेक्ट मधल्या गोष्टी सांगत असतो की तुम्हाला जून महिन्याचा हप्ता जून मध्ये भेटणार नाहीये, तो जुलै महिन्यामध्ये भेटणार आहे. कारण की आपण या ठिकाणी मेहनत घेत असतो लाडके ताईंनो, बऱ्याच ठिकाणी चर्चा करत असतो, बऱ्याच ठिकाणी मी फिरत असतो, त्याच्यातून मी माहिती काढून तुम्हाला मी सांगत असतो. त्याच्यामुळे व्हिडिओ आपले काळजीपूर्वक बघत जा. आणि मागणी पण मी करत आहे, त्याच्यामुळे मी शांत बसलेलो नाहीये, तुमच्यासाठी मी लढत आहे, झगडत आहे. त्याच्याबद्दल सगळ्यांनी सपोर्ट करायचा. इथेच थांबूया. काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारता
आहे, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे, व्हायरल करायचा आहे, म्हणजे सरकारपर्यंत आपली ही मागणी पोहोचायला पाहिजे. लवकरात लवकर 3000 रुपये भेटावेत सरकारकडे ही मी मागणी करत आहे. तुम्ही याला सहमत आहात का? 3000 रुपये भेटावेत, लवकरात लवकर भेटावेत, याला तुम्ही सहमत आहेत का? एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय. इथेच थांबूया. जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.